वा अनन्या, किती नाणी आहेत? तू त्यांचं काय करणार आहेस? मी ती एका नवीन खेळण्यासाठी साठवत आहे. पण आर्यन, ही नाणी आणि नोटा कुठून येतात? ती झाडांवर उगवतात का? असं नाही. चल, मी तुला एक सफर घडवतो जिथे आपण जाणून घेऊ की पैसा कुठून येतो. पैसा म्हणजे आपण अन्न, खेळणी किंवा कपड्यांसारख्या गरजेच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरणारी गोष्ट. तो नाणी आणि नोटा या स्वरूपात असतो आणि तो मिंट्स आणि प्रिंटिंग प्रेस नावाच्या खास ठिकाणी तयार केला जातो. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ठरवतं की किती पैसा तयार करायचा आणि तो सुरक्षित आणि खरा कसा ठेवायचा. हे खूप छान आहे. पण पैसा का लागतो? पैसा अस्तित्वात येण्याआधी लोक वस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी बार्टर प्रणाली वापरायचे. पण नेहमी गरजेची गोष्ट मिळवणं सोपं नव्हतं. व्यापार सोपा आणि ध्येय करण्यासाठी पैसा तयार झाला. तो सोपं वाहून नेता येतो. सर्व लोक त्याच्या किंमतीवर सहमत असतात. तो भविष्यासाठी साठवता येतो. म्हणजे पैसा जीवन सोपं बनवतो. अगदी बरोबर. पण पैशाचा अर्थ फक्त नाणी आणि नोटा नाही. आजच्या काळात पैशाचे अनेक प्रकार आहेत. नाणी आणि नोटा ज्यांना तुम्ही हातात धरू शकता. डिजिटल पैसा, तुमच्या पालकांच्या बँक खात्यातला पैसा जो फोन किंवा संगणकाच्या सहाय्याने पाठवता येतो. डेबिट आणि क्रेडिट कार्ड, ज्यामुळे पैसे हाताळल्याशिवाय पेमेंट करता येतं. वा, म्हणजे पैसा फक्त हातात धरण्यासाठी नाही, तो संगणकांमध्येही असतो. तुला माहिती आहे का, पहिली नाणी सोनं आणि चांदीची तयार केली गेली होती सुमारे 2500 वर्षांपूर्वी. आणि पहिल्या कागदी नोटा चीनमध्ये सुमारे 1000 वर्षांपूर्वी वापरण्यात आल्या. वा, पैशाचा इतिहास खूप जुना आणि रंजक आहे. तर अनन्या, पैसा झाडांवर उगवत नाही. तो खास ठिकाणी तयार होतो आणि अनेक प्रकारांत उपलब्ध असतो. तो व्यापार, साठवणूक आणि भविष्याची योजना करण्यासाठी मदत करतो. धन्यवाद आर्यन. आता मी जास्त नाणी साठवेन आणि डिजिटल पैशांबद्दल अधिक शिकेन.